राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मुंबईमध्ये झेन झी आणि झेन अल्फा या नव्या पिढीशी संवाद साधणार आहेत. देशभरातील 100हून अधिक शहरातील 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील तरुणांना या संवादाकडून काय अपेक्षा आहे? डॉक्टर मोहन भागवत यांचा हा संवाद केवळ स्वागतापुरता न राहता आजच्या झेन झी पिढीसमोरील रोजगार, शिक्षण, करिअर, मानसिक आरोग्य, सोशल मीडियाचा प्रभाव, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका अशा महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा व्हावी, अशी अपेक्षा वसई विरारमधील तरुणांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी ब्रह्मेश सावंत, वसईत. आज जे आता आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवतजी आज येतात आपल्याला मुंबईत जेनझीच्या भेटीसाठी. खरं तर हीच मोठी शक्ती आहे जेनझींनी आज जी दाखवली आहे दिल्लीच्या जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये. त्यावरून आपल्या आजकाल सगळ्या पक्षातील बडे नेते हे जेनझीच्या खास भेटीसाठी येत आहेत. सो त्याबद्दल फक्त भेट न करता त्यांची समस्याही ऐकून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचं एज्युकेशन असेल, त्यांचं शिक्षणाबद्दल असेल किंवा नोकरी किंवा रोजगार हमीबद्दल असेल, तर सगळ्याच अशा बऱ्याच गोष्टी आहेत जेनझीच्या. फक्त पेपर लीक हे नाही, त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी आहेत, ते पण त्यांचं ऐकून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही खरं तर बघायला गेलं तरी चांगली गोष्ट आहे की ते येत आहेत करून, पण त्यांनी आल्यावर जेनझींचे प्रश्न हे प्रॉपर सॉल्व्ह केले पाहिजेत. जसं की मोहन भागवत RSSचे आहेत, ते भारतात मुंबईतच नसेल तर ऑल ओव्हर इंडियामध्ये ते फिरतात. ऑल ओव्हर भारतमध्ये त्यांचा कुठे ना कुठे संघ आहे. त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आज सगळ्यात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे. युवा एवढा शिकून डॉक्टर, इंजिनियर होऊन त्यांना आज रोजगार नाही. त्यांना 10,000 12,000 या पगारावर काम करावं लागतंय. कुठे ना कुठे युवा डिप्रेस्ड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतातच कुठे ना कुठे. म्हणून आज जेनझी हा खूप वैतागलेला आहे, भडकलेला आहे आणि त्या कारणाने ही गोष्ट होत आहे की कुठे ना कुठे शिक्षणामध्ये पण फॉल्ट येत आहे. आजकाल डिग्री ही लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपयात विकली जात आहे. तर गरीब लोकांनी करायचं काय? जर सगळे श्रीमंतांचीच मुलं डॉक्टर, इंजिनियर झाली तर गरीब जाणार कुठे? युवा जाणार कुठे? आणि त्यांच्या आईवडिलांच्या पण काहीतरी अपेक्षा असतात की युवाने काहीतरी केलं पाहिजे. पण त्यांना नोकऱ्यात सुरुवात होते 8,000 पासून. 8,000 करा, ते पण टायमात त्यांना वेतन भेटत नाही, त्यांनी सॅलरी भेटत नाही. असं अनेक प्रश्न आहेत युवांसाठी. ते मोहन भागवतांनी बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रॉपर सॉल्व्ह केले पाहिजेत.